पुणे महापालिकेत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वीच शिवसेनेनं थेट भाजप राष्ट्रवादीला टार्गेट करत त्यांच्यात संगनमत असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी केलाय। सैराट चित्रपटात जसं परशाला आर्चीचं वेड लागलं होतं तसं भाजपला गुन्हेगारांचं वेड लागल्याची टीका गोऱ्हेंनी केली आहे। त्यामुळे पुण्याचं राजकारण सैराट होणार असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला। इमानदार असा पक्ष दोन बेईमान लोकांच्या समोर, दोन बेईमान पक्षांसमोर इमानदार पक्ष म्हणजे पुणेकरांसाठी इमान ठेवणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे। तसं भाजपला दुर्दैवाने गुन्हेगारांचं याड लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे या वेडामुळे सगळं राजकारण सैराट होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सर्व सुजाण मतदारांनी यांचं जे काही सगळं वर्तन आहे विकासाच्या नावाने सैराट करून सगळ्यांचा घात करण्याचं, त्याच्याबद्दल सावध राहिलं पाहिजे।